गोव्यात सध्या TCP कायद्याच्या विरोधात हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. सगळीकडे आंदोलन सुरू आहे. पण प्रश्न आहे, हा TCP कायदा आहे तरी काय? TCP म्हणजे टाउन अँड कंट्री प्लॅनिंग ॲक्ट, म्हणजेच नगर आणि ग्राम नियोजन कायदा. हा कायदा ठरवतो कोणती जमीन शेतीसाठी राहील, कोणती जमीन जंगल म्हणून सुरक्षित राहील आणि कोणत्या जमिनीवर घरे आणि इमारती बांधता येतील. म्हणजेच जमिनीचा झोन कोणता असेल हे हा कायदा ठरवतो. पूर्वी हा झोन बदलायचा असेल तर पूर्ण प्रादेशिक आराखडा बदलावा लागायचा. लोकांची मते घेतली जायची, सार्वजनिक सुनावणी व्हायची आणि शेवटी सरकारची परवानगी लागायची. म्हणजेच ही प्रक्रिया कठीण होती पण पारदर्शक होती. पण कलम 39(अ) मध्ये बदल झाल्यानंतर सगळं बदललं. आता फक्त एका अर्जाने एखाद्या विशिष्ट जमिनीचा झोन बदलला जाऊ शकतो. पूर्ण आराखडा बदलण्याची गरज नाही. फक्त एका परवानगीने शेती किंवा जंगलाची जमीन सुद्धा वस्ती क्षेत्रात बदलली जाऊ शकते. आणि हेच कारण आहे की आज गोव्यात लोक संतप्त झाले आहेत. कारण लोक म्हणत आहेत, यामुळे बिल्डर आणि विकासकांना मोठा फायदा होऊ शकतो. कारण आता मोठ्या प्रमाणात जमीन सोप्या पद्धतीने बांधकामासाठी उपलब्ध होऊ शकते आणि त्यामुळे निसर्ग आणि स्थानिक भाग धोक्यात येऊ शकतात. आज गोव्यात जे घडत आहे तीच परिस्थिती उद्या सिंधुदुर्गमध्ये सुद्धा घडू शकते. तुम्हाला काय वाटतं? ही परिस्थिती सिंधुदुर्गमध्ये सुद्धा येऊ शकते का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा.